रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आता विनायक राऊत सज्ज झालेले आहेत। सिंधुदुर्गामध्ये लोकसभेचा प्रचार सुरू करणार आहेत। सिंधुदुर्गामध्ये लोकसभा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान कोकणची जनता महायुतीचा पराभव करणारच असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केलेला आहे। या संदर्भात विनायक राऊत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जी पहिली सीट जाहीर झाली ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विद्यमान खासदार विनायक राऊत यांची। आणि आता आपल्या समवेत आहेत खासदार विनायक राऊत। मला सांगा, तुम्ही सर्वात पहिली तुमची सीट उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आणि त्यानंतर आता तुम्ही तर प्रचाराला सुरुवात केली आहे। कसा असेल प्रचार? लोकांच्या मनातली खदखद, लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, कोकणामध्ये भाजप आणि मिंदे सरकारने जी आक्रमण सुरू केलेली आहेत परप्रांतीयांच्या धनिकांच्या हितासाठी, मग सिडकोचं प्राधिकरण असेल किंवा परवाच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने भाजपाच्या त्या एका नेत्याच्या रिट याचिकेवर निर्णय देताना संपूर्ण किनारपट्टीवरची घरं, व्यवसाय, आस्थापनं या सर्वांवर CRZच्या माध्यमातून माहिती मागवलेलं आहे। ते एक मोठं संकट आहे। बेरोजगारीचा प्रश्न आहे। हे सगळे अनेक प्रश्न आज आहेत, अनेक समस्या आहेत आणि लोक म्हणजे अत्यंत खूप मोठ्या संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न होतोय। त्या लोकांच्या मनातल्या भावना वाणीमध्ये घेऊन आम्ही त्याला वाचा फोडण्यासाठी या निवडणूक यंत्रणेमध्ये सक्रिय झालेलो आहोत। हे होते खासदार विनायक राऊत आणि यांनी सांगितलं की आपला विजय हा निश्चितच असेल, कारण आपली जी प्रचाराची जी सुरुवात आहे ती आजपासून त्यांनी सिंधुदुर्गमधून केलेली दिसते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, ओरोस, सिंधुदुर्ग।